खरं तर त्यांना अनेक जण नाकारतात, पण आम्ही त्यांना स्वीकारतो. ज्यांच्याशी आमचं रक्ताचं कोणतंही नातं नाही, त्यांना स्वतःच्या कुटुंबासारखं सांभाळतो. समाजातील याच निराधार आणि असहाय्य मायमाऊलींचे पालकत्व स्वीकारून त्यांच्या दारापर्यंत, त्यांच्या झोपडीपर्यंत जाऊन त्यांना रोज जेवण आणि अत्यावश्यक सेवा पुरवण्याचं भाग्य आम्हाला लाभलं आहे. पायातील चपलेपासून ते डोक्याच्या तेलापर्यंत प्रत्येक जीवनावश्यक वस्तू आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. कोणी आजारी पडलं तर रुग्णालयात नेऊन स्वतः उभे राहून औषधोपचार करतो. 5 जुलै 2016 रोजी सुरू झालेल्या या सेवेच्या प्रवासात आजपर्यंत 125 निराधार मायमाऊलींची सेवा करण्याचं भाग्य आम्हांला मिळालं. आज रोज 80 हून अधिक असहाय्य आजोबा आणि माऊलींची सेवा आम्ही अविरतपणे करत आहोत. आम्ही ज्यांची सेवा करतो, त्यात कोणाला डोले नाहीत, कोणाला हात-पाय नाहीत, तर कोणी अंथरुणातून उठूही शकत नाही. वृद्धापकालाच्या आघाताने जेव्हा या माऊलींचे निधन होते, तेव्हा रक्ताचं नाते नसतानाही मुखग्नी देऊन त्यांचा शेवटचा प्रवास सन्मानपूर्वक करण्याची जबाबदारी आम्ही पार पाडतो. आजपर्यंत अशा 45 निराधार आत्म्यांना मुखग्नी देण्याचे पवित्र भाग्य आमच्या नशिबी आले. आमच्या या खारीच्या वाट्यामुळे आज घाटंजी शहरातील भूकमरी आणि भिक्षा मागण्याचे प्रकार थांबले आहेत. आमचा एकच संकल्प आहे की घाटंजी शहरातील एकही निराधार, असहाय्य माऊली रात्री उपाशी झोपता कामा नये. सेवा करण्यासाठी खूप मोठ्या पैशांची गरज नसते. गरज असते ती फक्त एका प्रामाणिक हेतूची आणि माणुसकीची. म्हणूनच आम्हाला समाजाला असं सांगायचं आहे, मेल्यानंतर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणी आधार द्या. भुकेल्यांना अन्न द्या आणि निराधारांना मायेचा आधार द्या. धन्यवाद.